नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? आजचा ब्लॉग स्पेशल आहे. त्याचं नाव आपण देऊ शकतो की बायको गेली माहेरी. नवऱ्याच्या खांदी आली स्वयंपाकाची जबाबदारी. ठीक आहे. सो आज ज्ञाना गेली आहे माहेरी. त्यामुळे आज स्वयंपाक करण्याची किंवा करून खाण्याचा जिम्मा माझ्यावरती आलाय. मी या काय म्हणतो ना आपण किचनमध्ये आज खूप दिवसांनी एंटर केलं आहे आणि थोडंसं राडा घालून ठेवलं. तुम्ही बघू शकता इथे मी सांबर वगैरे करून ठेवलेलं आहे. डोस्याचा बेत आहे. डोस्याचं बॅटर आम्ही तयार करून ठेवलं होतं. सो तुम्ही बघू शकता इथे की सांबर बनवलं आहे. इथे डोस्याचं 2-3 डोसे बनवून ठेवले. मी जस्ट एक तुम्हा सगळ्यांना समोरासमोर एक डोसा बनवून दाखवतो, जेणेकरून इच्छा व्यक्त होईल खूप लोकांची की बाबा पाऊस पडतोय मस्तपैकी, असं काहीतरी चटपटीत किंवा असं वेगळं साऊथ इंडियन आपण ट्राय करावं आपल्या घरी. सो लेट्स ट्राय वन डोसा. ठीक आहे. सो आता याच्यावरती तवा आपला बऱ्यापैकी तापलेला आहे. मी थोडंसं पाण्याचा शिडकाव करतोय. मी बॅटर इथं मिक्स करून ठेवलेलं आहे. सो मस्त असा जाळीदार पापुडेदार डोसा आपल्याला इथे बनवायचा आहे. खूप जास्त त्याला प्रेस करू नका. आणि छान असं त्याला थोडंसं मी आता थोडंसं फिटनेसला प्राधान्य देतो, त्यामुळं ऑइल थोडंसं कमी लावतो. ठीक आहे. ऑइल कमी लावल्यानंतर त्याला थोडंसं रेस्ट होऊन द्यायचं आपल्याला, म्हणजे छान असा तो क्रिस्पी होईल. खालूनच तो एका बाजूने मस्त शिजला गेला पाहिजे. बघू शकता त्याला कसं लगेच आवरण यायला लागलं आहे. इथे तो कुक व्हायला लागला आहे व्यवस्थित. आपलं इथे ऑलरेडी डोसा रेडी आहे. क्रिस्पी आहे खूप, तुम्ही बघू शकता. बट स्टील तुमच्यासाठी एक प्रात्यक्षिक मी करतो आहे. ठीक आहे. आता डोसा होतो आहे अजून. सो आता बऱ्यापैकी त्याला कुक झालेला आहे तो एका साईडने. सो मी आता त्याला असा काढण्याचा प्रयत्न करेल. सो तुम्ही बघू शकता कसा एकदम पापुरेदार क्रिस्पी असा डोसा आपला एका बाजूने तयार झालेला आहे. 2 बाजूने त्याला शिजवायची गरज नव्हती, पण तरीही मी माझ्या अट्टहासासाठी त्याला दोन्ही बाजूने कुक करून देत आहे. माझा क्रिस्पी असा मस्त डोसा रेडी. टॅन टॅन. तुम्हीही एन्जॉय करा मस्तपैकी डोसे. आणि नवनवीन असेच व्हिडिओज बघण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. वरमायांनो बघत राहा, एन्जॉय करा, खा प्या, पावसाळ्यात मजा करा, बाहेर हिंडा, वॉटरफॉलला जाऊन धिंगाणा करा. ठीक आहे. लवकरच भेटूयात नगरला आल्यानंतर. तोपर्यंत स्टे ट्यून. बाय.